एक पिंक सिल्की क्लॉथ घेणार आहोत, नंतर एक पेपर कॅनव्हास आणि या कॅनव्हासला आपण त्या सिल्की क्लॉथवर इस्त्रीच्या सहाय्याने आपण चिटकवणार आहोत अशा प्रकारे. त्यानंतर आपण एक कागद घेतला आहे ज्याला आपण पाकळीचा आकार दिला आहे. त्याचे मेजरमेंट्स तुम्ही बघू शकता. अशा आपण 22 ते 23 पाकळ्या कापून घेणार आहोत त्या कापडातून. आणि मग आपण एक कॉटनचा पण कापड घेतला आहे, त्यातूनही आपण अशाच पाकळ्या कापणार आहोत आणि अशा प्रकारे या दोन्ही प्रकारच्या पाकळ्या आपण शिवून घेणार आहोत. इथे मी एक हिरवं कॉटनचं कापड घेतलं आहे आणि दुसरं कोणतंही कापड तुम्ही घेऊ शकता. मेजरमेंट दिलेली आहे. या दोन्ही कापडांना आपण एकमेकांशी शिवून घ्यायचं आहे, पण बॉर्डरला 1 सेंटीमीटर सोडून आपण ते शिवण करणार आहोत. जे शिवले आहे ते सुलट करून इस्त्री करून घ्यावी. या शिवलेल्या कापडावर आपण मध्यभागी 3.5 इंचाचं एक गोल काढून घेणार आहोत आणि त्या चौकोनी कापडाच्या बाजूला आपण ही डेकोरेटिव्ह लेस शिवून घेणार आहोत. 12-13 पाकळ्या जोडून परत त्यावर ऑल्टरनेट 6-7 पाकळ्या शिवून घ्यायच्या. मग आपण 3.5 रेडियसचे 2 गोल कापून घेणार आहोत. एक तो पिंक सिल्की क्लॉथ आणि दुसरा कॉटन क्लॉथ आणि त्यांना शिवून घेणार आहोत. आणि त्या शिवलेल्या गोल कापडाच्या भोवती आपण ही लेस शिवून घेणार आहोत.